अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तहसील कचेरी येथे शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी अवैधपणे गौण खनिजाची चोरी होत असताना महसूल प्रशासन बघ्यांची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ तहसीलदार नामदेव पाटील यांच्या दालनासमोर शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन करत महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला आणि या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी राहुरी तहसील कार्यालयात शिवसेनेचे देवेंद्र लांबे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांसह शेतकरी यांनी अचानक दाखल होत राहुरी महसूल क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी गौण खनिजे संपत्तीची लूट केली जात असल्याबाबत आणि महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला। या प्रसंगी शिवसेना राहुरी तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे म्हणाले की राहुरी तालुक्यातील मुळा नदी आणि प्रवरा नदीमधून अनेक ठिकाणाहून अवैधपणे वाळू उपसा केला जात आहे। सदरील वाळू उपसा करताना नदीकाठच्या शेतकऱ्यांना वाळू तस्करांमुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे। राहुरी परिसरातील राहुरी कारखाना, चिंचविहिरे, कनगर, ताहराबाद आदी भागातून मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुम उत्खनन करून चोरी झालेली आहे। यासह सदरील मुरुम उत्खनन हे डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना हद्दीतही मोठ्या प्रमाणात झाले आहे। राहुरी कारखाना हा तालुक्यातील शेतकऱ्यांची सभासदांची मालमत्ता आहे आणि मुरुम चोरी ही शेतकऱ्यांच्या मालमत्तेतून होत आहे। शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर मुरुम चोरी झालेली असल्यामुळे महसूल प्रशासनाने संबंधित ठिकाणावरचा तात्काळ पंचनामा करून कारवाई करावी। राहुरी तालुक्यातील गौण खनिज चोरीला तात्काळ आळा घालण्यात यावा। संबंधित गौण खनिज चोरांवर कारवाई करण्यात यावी। महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांची मालमत्ता असलेल्या डॉक्टर तनपुरे कारखाना हद्दीतील मुरुमावर डल्ला मारणाऱ्या माफियांवर आळा न घातल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असे देवेंद्र लांबा यांनी सांगितले आहे। या प्रसंगी सुभाष जुंदरे, रमेश सोनवणे, अशोक तनपुरे, रोहित नालकर, सुनील खपके, अशोक साळुंखे, प्रशांत खळेकर, विजय तोडमल, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब जाधव, अमोल निमसे, अविनाश क्षीरसागर, मिलिंद हरिश्चंद्रे, सुरेश तोडमल, बापूसाहेब काळे, अनिल आढाव, निलेश गुंजाळ, दीपक जाधव, महेंद्र शेळके, अरुण जाधव आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते। वेळोवेळी वर्तमानपत्रातून वाळू आणि मुरुम चोरी विषयात सातत्याने घटना समोर येत आहेत। महसूल प्रशासनाचे संबंधित माफियांशी आर्थिक हितसंबंध असल्याचं बोललं जात आहे। थातूर मातूर कारवाई केल्याचं भासवलं जात आहे। राहुरी तालुक्यावर महसूल प्रशासनास आणि वाळू माफियांचे राज्य प्रस्थापित करायचे आहे का, असा प्रश्न देवेंद्र लांबे यांनी केला आहे। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। अवैध मुरुम उत्खनन व वाळू उपसा चालू असल्याबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे। राहुरी तालुक्यातील कामधेनू असलेली तनपुरे सहकारी साखर कारखाना हद्दीमध्ये अक्षरशः 15 ते 20 फुटाचे खड्डे करून मुरुम त्या ठिकाणी अवैध वाहतूक केलेली आहे। महसूल प्रशासनाचे लागेबांधे असल्याची चर्चा वर्तमानपत्रामध्ये सातत्यानं येत आहे, परंतु महसूल प्रशासनाकडनं कुठलीही कारवाई होत नाही आहे। त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आले। तसेच करजगाव तसेच प्रवरा नदी व मुळा नदीच्या थडीमधनं अवैधपणे मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे। भविष्यकाळामध्ये राहुरी तालुक्याचा या ठिकाणी बिहार करायची मानसिकता या महसूल कर्मचाऱ्यांनी हातात घेतली काय अशी मानसिकता सर्वसामान्य नागरिकांची निर्माण झालेली आहे। या काळात वाळू उपसा व मुरुम उत्खनन या ठिकाणी महसूल कर्मचाऱ्यांनी जर त्याच्यावर प्रतिबंध घातला नाही तर शिवसैनिक हे वाळूचं व मुरुमाचं जे काही अवैध वाहतूक होत आहे ती स्वतः हातामध्ये घेतील, गाड्या अडवल्या जातील व फोडतोड होईल। याची सर्व जबाबदारी ही महसूल प्रशासनाची असणार आहे अशी या ठिकाणी नामदेवराव पाटील साहेब यांना आम्ही आज सांगितलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये बघूयात महसूल प्रशासन या अवैध गौण खनिज संपत्तीची लूट कशा प्रकारे थांबवत आहेत। जर थांबवण्यात अयशस्वी झाले तर शिवसैनिक निश्चित हे आंदोलन हातात घेतील।